मित्रांनो, आजच्या काळात अनेक आदिवासी बांधवांना स्वतःचा व्यवसाय हा सुरू करायचा असतो, परंतु भांडवलाची कमतरता असल्यामुळे अनेकांचे स्वप्न अपूर्ण राहते। यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मार्फत विविध कर्ज योजना राबवल्या जात असतात। त्यामधील सर्वात लोकप्रिय आणि फायदेशीर योजना म्हणजे शबरी लोन स्कीम। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कमी व्याजदराने व्यवसायासाठी कर्ज दिले जाते। मित्रांनो, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेले महामंडळ आहे। या महामंडळाचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातील नागरिकांना आर्थिक मदत देऊन त्यांना स्वयंरोजगार आणि व्यवसाय उभा करण्यासाठी सक्षम करणे आहे। मित्रांनो, शबरी महामंडळामार्फत खालील योजना या राबवल्या जात असतात, जशी की राज्य पुरस्कृत कर्ज योजना, महिला सशक्तीकरण योजना, त्यानंतर स्वयंरोजगार योजना, कृषी व कृषी संलग्न योजना, वाहन व्यवसाय योजना, लघु उद्योग योजना आणि बचत गटातील कर्ज योजना, तर यासारख्या योजना राबवल्या असतात। आता राज्य शासनाच्या कोणकोणत्या योजना यांच्या मार्फत राबवल्या जातात, तर राज्य शासनाच्या ज्या पुरस्कृत योजना आहेत त्यात राज्य शासन हिस्सा हा कर्ज हिस्सा जो असतो तर तो 90% असतो आणि लाभार्थी वैयक्तिक सहभाग 10% असतो। म्हणजे तुम्हाला जरी कोणता व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी 90% पर्यंत कर्ज तुम्हाला मिळत असतं, फक्त 10% रक्कम तुम्हाला स्वतःला टाकावी लागते। तर मित्रांनो, तुम्हाला आता हे जे कर्ज आहे तर ते कर्ज किती अमाऊंट ही दिली जाते, तुम्हाला कोणत्या व्यवसायानुसार कशा स्वरूपात हे कर्ज आहे तर ते कर्ज मिळत असतं। तर महिला सबलीकरण योजनेसाठी तुम्हाला 2 लाख रुपयेपर्यंत कर्ज हे मिळत असतं महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी। त्यानंतर तुम्हाला जरी लघु उद्योग सुरू करायचा असेल तर त्यासाठी 3 लाख रुपये कर्ज मिळतं। त्यानंतर तुम्हाला जरी हॉटेल धाबा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी 5 लाख रुपये कर्ज मिळतं। त्यानंतर तुम्हाला जरी ऑटो वर्कशॉप गॅरेज स्पेअर पार्टचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी 5 लाख रुपये कर्ज मिळतं। त्यानंतर तुम्हाला जरी बचत गटा अंतर्गत कर्ज घ्यायचं असेल तर त्यासाठी देखील 5 लाख रुपये कर्ज हे दिलं जातं। त्यानंतर तुम्हाला जरी कृषी संबंधित काही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा 5 लाख रुपये पर्यंतचं कर्ज हे दिलं जातं। त्यानंतर तुम्हाला वाहन व्यवसाय म्हणजे पिकअप घ्यायची असेल किंवा 4 चाकी गाडी घ्यायची असेल व्यवसाय सुरू करण्यासाठी तर त्यात तुम्हाला 10 ते 15 लाख रुपये पर्यंत कर्ज हे दिलं जातं। त्यानंतर तुम्हाला ऑटो रिक्षा माल वाहतूक रिक्षा घेण्यासाठी 3 लाख रुपये कर्ज मिळतं। त्यानंतर वन हक्क धारकांसाठी कृषी कर्ज 2 लाख रुपये मिळतं। मोठे वाहन हेवी व्हेकल घेण्यासाठी 15 लाख रुपये पर्यंतचं कर्ज मिळतं। तुम्हाला जरी लघु उद्योग मोठे प्रोजेक्ट सुरू करायचे असेल तर त्यासाठी 3 लाख रुपये कर्ज मिळतं। आणि ऑटो म्हणजे माल वाहतूक जी रिक्षा आहे तर ती घेण्यासाठी 3 लाख रुपये कर्ज तुम्हाला मिळत असतं। तर एकूण ही व्यवसायांची यादी, तर या व्यवसायाप्रमाणे जे कर्ज आहे तर ते कर्ज तुम्हाला दिलं जात असतं। आता याच्यात महत्त्वाचं म्हणजे व्याजदर, तुम्हाला इंटरेस्ट किती % आकारला जातो। तर 5 लाख रुपयेपर्यंत कर्जासाठी 6% व्याजदर तुम्हाला द्यावं लागतं, म्हणजे वर्षाला 6,000 रुपये 1 लाखला। त्यानंतर 5 लाख रुपये ते 15 लाख पर्यंत कर्जासाठी 8% व्याजदर लागतं। आणि महिला सशक्तीकरण योजनेसाठी 4% व्याजदर तुम्हाला या योजनांच्या माध्यमातून आकारलं जातं। मित्रांनो, आता या योजनेअंतर्गत जर तुम्ही कर्ज घेतलं तर जो परतफेडचा कालावधी तर तो कशा स्वरूपात असणार आहे, तर परतफेड कालावधी 5 वर्षे, त्यात तुम्हाला एकूण हप्ते 20 हप्ते घेता येऊ शकतात। त्यानंतर 3 महिन्यांनी किंवा नियमानुसार हप्ते तुम्हाला हे भरावे लागणार आहेत। मित्रांनो, तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न ते म्हणजे तुम्हाला जरी शबरी योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचे व्यवसाय सुरू करण्यासाठी तर त्यासाठी काही पात्रता अटी, ते म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे। त्यानंतर अर्जदार अनुसूचित जाती जमाती म्हणजे एसटी प्रवर्गातील असावा। जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। अर्जदाराचे वय साधारण 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं आहे। व्यवसाय सुरू करण्याची तयारी आणि योजना त्यांच्याकडे पूर्ण प्रोजेक्ट अहवाल असणं गरजेचं आहे। त्यानंतर अर्जदाराकडे आधार कार्ड, बँक खाते, त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नियमात बसणं गरजेचं असणार आहे। आता यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील, तर अर्जदाराकडे पासपोर्ट फोटो, त्यानंतर त्याची सिग्नेचर लागेल, त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर एसटी जे जात प्रमाणपत्र आहे तर ते लागेल, त्यानंतर डोमासाईल, कुटुंबाचा उत्पन्न दाखला, पॅन कार्ड, बँक पासबुक, 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट PDF स्वरूपात, त्यानंतर रेशन कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र जरी असल्यास, व्यवसायासाठी जागेचा पुरावा, स्वतःची भाड्याची किंवा तुम्ही जशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट बेस केलं असेल तर ते डॉक्युमेंट लागतील। त्यानंतर जमीनदाराचे कागदपत्र, त्यानंतर प्रकल्प अहवाल म्हणजे तुम्हाला एकूण खर्च या प्रोजेक्टसाठी किती येणार आहे याचा सर्व अहवाल तुम्हाला सादर करावा लागेल कर्ज घेण्यासाठी। मित्रांनो,
तुम्हाला जरी शबरी योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचं असेल व्यवसाय करण्यासाठी, तर याची जी अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया जानेवारी महिन्यापासून सुरू झालेली असून फेब्रुवारीच्या 28 तारखेपर्यंत मुदत ही देण्यात आलेली आहे. म्हणून तुम्ही ही लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. चला तर अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या वेबसाईटची लिंक दिलेली मित्रांनो. या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकतात. तर वेबसाईटवर आल्यानंतर अशा पद्धतीने वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल, ज्यात आदिवासी विकास विभाग शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाची ही वेबसाईट तुम्हाला दिसणार आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर इथं बघा कर्ज, तर या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन हे करावं लागणार आहे. नवीन रजिस्ट्रेशन करून घ्या आणि तुम्ही जरी पूर्व रजिस्ट्रेशन केलं असेल तर ते युजर नेम आणि पासवर्ड वापरून तुम्ही तुमचं अकाउंट तयार करू शकतात. पासवर्ड वगैरे सेट केल्यानंतर तुमचा ओ टी पी व्हेरिफिकेशन होईल मित्रांनो. ओ टी पी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जे ओ टी पी तर तो ओ टी पी व्हेरीफाय करा. त्यानंतर नवीन लॉग इन तुम्हाला करावं लागणार आहे. नवीन लॉग इन करा तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून. त्यानंतर 5 स्टेप आहेत तर त्या तुम्हाला निवडायच्या आहेत. त्यात तुम्हाला ज्या योजनांसाठी कर्ज हवं असेल त्यात महिला सबलीकरण आहे, लघु उद्योग, त्यानंतर वाहन व्यवसाय, कृषी संलग्न व्यवसाय, हॉटेल किंवा धाबा इतर, तर अशा ऑप्शन येतील. याच्यापैकी तुम्हाला ज्या व्यवसायासाठी कर्ज हवं असेल तर तो ऑप्शन तुम्ही निवडू शकता. त्यानंतर व्यवसायाचं नाव निवडल्यानंतर 7 नंबरची स्टेप आहे ती म्हणजे अर्जदाराचे पूर्ण नाव टाकायचं आहे, वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं आहे, जन्मतारीख टाकायची, त्यानंतर जात व उपजात टाकायची, आधार नंबर टाकायचा आहे, पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. जरी तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरीही चालणार. त्यानंतर 8 नंबरची स्टेप म्हणजे तुम्ही जरी दिव्यांग असेल तर दिव्यांगाची माहिती भरा. त्यानंतर 9 नंबरची स्टेप उत्पन्न आणि शिक्षणाची माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे. त्यानंतर 10व्या नंबरची स्टेप ती म्हणजे पत्ताची माहिती भरायची. तुमचा ॲड्रेस कुठला आहे तर तुमचं जिल्हा, तालुका, गाव सगळं निवडायचं आहे आणि व्यवस्थितरित्या ॲड्रेसची माहिती फिलअप करा मित्रांनो. त्यानंतर 11 नंबरचा अत्यंत महत्त्वाची स्टेप ती म्हणजे तुमचा व्यवसायाची जो स्थळ आहे की म्हणजे तुम्हाला तो व्यवसाय कुठे सुरू करायचा आहे याची संपूर्ण माहिती भरायची. जसं की जागा कोणाची, स्वतःची का भाड्याची, लायसन आहे का, भागीदारी आहे का, म्हणजे पार्टनरशिप फॉर्म आहे का, तर एवढी सगळी माहिती तुम्हाला तिथं भरावी लागणार. त्यानंतर 12 नंबरची स्टेप ते म्हणजे कागदपत्र अपलोड करायचं आहे. तुम्हाला जेवढी तिथे डॉक्युमेंट सांगितले होते मी तर ते अपलोड करायचे व्यवस्थितरित्या PDF स्वरूपात ते स्कॅन करून घ्या आणि अपलोड करा मित्रांनो. त्यानंतर 13 नंबरची स्टेप तो म्हणजे अर्ज व्यवस्थितरित्या सबमिट करा. सबमिट करून तुम्हाला तुमचा जो अर्ज क्रमांक आहे तर तो अर्ज क्रमांक व्यवस्थित सांभाळून ठेवा. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की अर्ज सबमिट केल्यानंतर पुढे काय होईल, तर अर्जाची प्राथमिक तपासणी होईल, त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होईल, बँकेकडून फाईल तपासली जाईल, प्रकल्प अहवाल तपासला जातो, त्यानंतर आवश्यक असल्यास मुलाखत सुद्धा चौकशी होईल आणि कर्ज मंजुरी होईल आणि कर्ज तुम्हाला तुमच्या अकाउंटवर ट्रान्सफर करण्यात येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही शबरी कर्ज योजनेअंतर्गत तुमचा लघु उद्योग किंवा गाडी घेण्यासाठी जी कर्ज आहे तर ते कर्ज घेऊ शकतात आणि तुमचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता मित्रांनो. ऑफिशियल वेबसाईटवर अर्ज करताना काही ठराविक अडचणी तुम्हाला या येऊ शकतात, कारण डेट ही जवळ आहे, त्यामुळे सगळेच अर्ज करत असतील, त्यामुळे वेबसाईटला प्रॉब्लेम हा येतोय. त्यामुळे वेबसाईट तुम्ही शक्यतो रात्री फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आणि काही अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर किंवा फॉरवर्ड करा मित्रांनो. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.